भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असलेलं नाचणीचं आंबील आज आपण करणार आहोत। खूपच पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं असं हे पेय आणि उन्हाळ्यामध्ये तर शरीराला थंडावा देणारं खूप सोपी आहे रेसिपी। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे आपल्याला नाचणीचं पीठ टाकायचं आहे। आपण जो नॉर्मल आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे पीठ टाकायचं आणि हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये, अजिबात यामध्ये गुठळे राहता कामा नये अशा प्रकारे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये त्याच वाटीने 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 3 वाटी पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर मग आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ना पिठाचं नाचणीचं, ते आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एका हाताने चमच्याने आपण ते ढवळत राहायचं आहे की जेणेकरून ह्याच्या गुठळ्या होता कामा नये। आता ह्याला आपल्याला एक उकळी आणायची आहे, तर उकळी आणायच्या आधी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मीठ। चवीनुसार मीठ घालायचं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या। लसणाने खूप छान टेस्ट येते, तर लसूण नक्की घालावं यामध्ये। एक मिरची घातलेली आहे मी, जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल किंवा आजारी माणसाला देणार असेल तर मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता मिरची घातल्यानंतर इथून पुढे आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे मीडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटानंतर हे असं दाटसर तयार होतं आंबील। आपलं अगदी सोपं आहे आणि 5 मिनिटांमध्ये रेडी सुद्धा होतं। नाश्त्याच्या वेळी म्हणा किंवा दुपारी उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक लागत नाही त्यावेळी सुद्धा असं आपण हे नाचणीचं आंबील करून पिऊ शकतो। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पिऊ शकतात। आजारी माणसाला जेवण जात नसेल तर त्यांना सुद्धा अशा प्रकारे हे आंबील करून द्यायचं। गरम गरम तर खूपच छान लागतं, परंतु आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण आंबील थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये वरनं ताक टाकायचं, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी चविष्ट भरपूर प्रोटीन भरपूर कॅल्शियम असलेलं हे नाचणीचं आंबील आपलं तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।